करता चालू पाणी घ्या. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रदीप भोपी, साईगावचं सुंदर आहे. ते भोजेश्वर प्रसन्न प्रदीप मनेश्वर भोपी साईगाव या नावाने आमची गाडी पळते. आणि बैलाचं वैशिष्ट्य असं आहे का बैल पब्लिकनी फिट पळतो. नक्कीच दादा. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव हर्षद गागस. आणि आपली गाडी कोणाचे नाव पळतं? गाडी याच नावाने पळते आणि सांगितले जय भोजेश्वर प्रसन्न प्रदीप मनेश्वर भोपी साईगाव. दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना. आजची शर्यत कशी जमली? आजची शर्यत नक्कीच मैत्रीपूर्ण होती. आम्ही पहिले पैऱ्यात सुद्धा पाळलेलो आहे. थांब माईक तुझ्याकडेच आहे, नाही तर आवाज नाही ना. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होती आणि एक प्रेक्षणीय विंजोळ होती. आज या मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे मथुर आणि सुंदरवरती. एक चांगली गाडी पळाली. या गाडीकडे बघता काय वाटतं, कसा लागला स्पीड? गाडीचा स्पीड चांगलाच लागला. आमची सुद्धा इच्छा होती मथुरमध्ये पाळायचा. विंजोळचा बादशाह आहे तो, त्यामुळे त्याच्यात आमची 2 वर्ष झाली त्या बैलामध्ये पाळायची भरपूर इच्छा होती आणि आता ते बैलांनी करून दाखवलं. दादा नक्कीच पब्लिकला पण चांगला पळाला आणि मथुर आतून होता. एक चांगली गाडीला गती लागली आणि खरोखर या आजच्या या बिनजोडमध्ये प्रेक्षणीय बिनजोडमध्ये गुलालाचा मानकरी ठरला. आज दोन्ही नंदी चांगले पळाले पण सुंदर पब्लिकने होता. लोकांना वाटलेलं की नक्की पब्लिकने कोण पळणार आहे आणि डावी साईडला असताना पण एक चांगली गाडी झाली. काय सांगाल? गाडी आता सुंदर तसा 4ही गांधी बोलतो पण आम्ही सध्या त्याला डावीलाच पब्लिकला पळवतो नाही का. मथुर पण घाटावर आतून बोलतो म्हणून त्याला गाडीवर टाकलेला आम्ही. तर दादा म्हणजे कसे काय म्हणजे अशी रणनीती ठेवली तुम्ही की बघा आतून टाकला मथुरला आणि पब्लिकला आपला सुंदर म्हणजे पब्लिकला एकदम टॉपला पळतं. काय खासियत त्याच्यामध्ये अशी आहे की खरोखर म्हणजे पब्लिकला तो घाबरतच नाही? जेवढी पब्लिक असेल ना तेवढा बैल पळत जातो, रानतोड होतो. आणि दादा विशेष नाही, मथुर म्हणजे मुंबईचा बिंदोडचा भाष्य आहे. 100%. दादा सगळ्यांची इच्छा असतं का मथुरमध्ये पळायची, पण खरोखर तुमची आज इच्छा पूर्ण झाली आणि खरोखर गुलाल पण झाला. काय सांगाल? बोल दादा. तुमची इच्छा होती मथुरमध्ये पळायची आणि सोबतच गुलाल पण झाला. कसा आनंद आहे आजचा? आनंद आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला शुभमदानी स्वतः कॉल केला का आपण गाडी पळू. दादाला आम्ही बोललो तू बोलशील तिथे मैदानात आपण गाडी पळू. तुला कधी आम्ही नाही बोलणार नाही, कारण आमची पण इच्छा होती याची मथुरमध्ये पाळायची, ती आज आमची पूर्ण झाली. दादा नक्कीच एक चांगला देखील स्पीड लागला आहे आजच्या गाडीला. या स्पीड बघता असं वाटतं का परत कधी पायरा जुळून येईल म्हणून? 100% दादा. ही गाडी आपल्याला कधी पण पाळताना दिसत आता. ओके. गाडी झाल्याच्या नंतर शुभम दादाची तुमची चर्चा झाली असेल. काय बोललो शुभम दादा, कसं काय स्पीडबद्दल काय बोलले? स्पीड एकदम कडक राहिलेला होता. दादा बघा शर्यत झाल्याच्या नंतर किंवा शर्यतीला जाताना जी क्रेज असते ना मथुर सोबत जो नंदी असते ना त्याच्यावरती तेवढं प्रेम असतं पब्लिकचं. आणि पब्लिक बघता तुम्हाला आज कसं वाटलं? कारण का मुंबईला तर असो किंवा घाटावरती असो मथुरचा एक वेगळाच दरार आहे आणि सोबत आपला सुंदर देखील होता. सुंदर सोबत आली एवढी गर्दी बघून काय वाटलं तुम्हाला? खूप आनंद झाला मनाला. आज जे काय आहे ते आम्हाला सुंदर मुलं आहे आनंद बघायला भेटतो. बाकी काही बोलू शकत नाही बैलाबद्दल. दादा सुंदरबद्दल माहिती द्या ना. कुठनं खरेदी केलेला? आणि सुंदर हा बैल आम्ही नेरळवरून नेवली गावातून खरेदी केलेला होता. कधी वाटलेलं का असा एकदम टॉपमध्ये 1 नंबरमध्ये केलेला आपला सुंदर बैल? पहिले आमचा मिल्का म्हणून बैलात पळत होता. त्या बैलात आमच्या वाढूनच पळायचा कंटिन्युअसली. त्यांचं काही घरचे प्रॉब्लेम असेल काय ते त्याच्यामुळे ते बैल विकला. त्यानंतर आम्ही सम्राटमध्ये गाडी केली निलजाच्या. तिथून बैल कंटिन्युअसली गुलालाच राहिला. आता आमची एक गाडी पळत होती लक्ष सुंदरची, ती गाडी सुद्धा कंटिन्युअसली गुलालाच होती. ओके. दादा बघा आज एक या मैदानामध्ये गुलालाचा एक वेगळाच आनंद असतो. उसटणं मैदान बोललं की सगळ्यांचं आवडतीचं मैदान. काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान तसं एकच नंबर आहे. या मैदानाला पळायची सर्व नंदी गाडा मालकांची इच्छा असते, कारण की ह्या मैदानात ज्या नंदीची गाडी होते तो चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळे ते हा मैदान अतिशय उत्कृष्ट वाटतं. दादा येणाऱ्या काळामध्ये आता सुंदरला पण चांगले पैरे चालून येतील, कारण का बघा शुभम दादांनी स्वतःहून कॉल करून तुम्हाला तुमच्याकडे पैरा मागितलेला. नक्कीच आपल्या सुंदरमध्ये धमक आहे, चांगला पब्लिकला पळतं. मग तुम्ही याच्यानंतर कसे काय पैरे करणार, कसं काय पैरा देणार लोकांना? कदाचित सर्व नंदीच्यात पळताना दिसतं सुंदर. काय बघून पैरा करणार तुम्ही? बैल बघू आता कसे आतला बैल म्हणजे नक्कीच सुंदरला वाढून पळणारा पाहिजे. म्हणजे इतक्या गोष्टी म्हणजे बघायला लागतं, कारण का गाडीचा पराभव पण होऊ शकतो. कारण का सुंदर आपला चांगला पळला पब्लिकला, आतून जर तोंड काढून पळणार असेल बैल तर त्याला 100% पैरा वाटेल. काय बोला दादा आजच्या या गुलालाबद्दल श्रेय कोणाला द्याल आणि कोणाचं धन्यवाद करता आजच्या या गुलाला? श्रेय पूर्ण आमच्या बैलाला असेल, कारण की बैल नंदी पाळाले म्हणून आमचा गुलाल झाला.
नाही नंदी पालायला नसते तर आम्ही आज पराभव सुद्धा झाला असता. दादा- नक्कीच आम्ही आमच्या बैलांना दादा जेव्हा मथुरचा पैरा झाला म्हणजे तेव्हा एक प्रत्येकाला म्हणजे असं वाटत असतं मथुरमध्ये पैरा व्हावा आणि तुमचा पैरा झाला तेव्हा रात्री म्हणजे बघा कसं एक असं मनात धाकधूक वगैरे काय चाललं होतं तुमच्या मनात? निश्चितच मनात खूप धाकधूक चालली होती. उद्या काय होईल, कसं होईल, कोणती गाडी काय ते सर्व माझ्या डोक्यात असं नियोजन आधीच झालं होता 9 तारखेच्या आधी, पण पाऊस पडला त्याच्यामुळे मैदान कॅन्सल झाला. त्यामुळे दादा बोलला का आपण गाडी नंतर पळू, पण 100% पळू. आता मथुरमध्ये जेव्हा पळायचं असं तेव्हा नक्कीच मनामध्ये एक अशा अपेक्षा लागलेल्या असतात की याच मैदानात गुलाल होऊन दे, देवदेव कुठेतरी आपण करत असतो, या नंदीला काहीतरी सांगत असतो. काय म्हणजे तुम्ही एक कानमंत्र दिला असेल नंदीला किंवा मनातल्या मनात काय बोललेले तुम्ही? मनातल्या मनात असं काय नाही बोललेलो, कारण की नंदीवरती आमचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आम्ही काय एवढे हे नव्हतं, घाबरून नव्हतं म्हणजे. आणि त्या नंदीत आम्ही आधी पळालेलो सुद्धा आहे, आम्ही गाडी सुद्धा गेली त्यानंतर शंभूमध्ये. नक्की दादा आजच्या गुलालासाठी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि असेच कायम गुलालात राहू दे आणि असाच आपला सुंदररित्या पळून 1 नंबरचा गुलाल घेत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद. धन्यवाद.